तर समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करण्याची आवश्यकता आहे। सनातन धर्माच्या आड येणाऱ्या कायद्यांमध्ये पालट करून देशात कोणते कायदे हवेत यावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। सनातन धर्माच्या प्रसाराचं कार्य ही साधना ईश्वराची उपासना आहे। आपण आपल्या व्यक्तित्वाची बाजी लावून आणि संघटित होऊन परमात्म्याच्या सेवेत स्वतःला अर्पण केलं पाहिजे, तर स्वनिर्म काळ दूर नाही, असं प्रतिपादन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी केलं। यावेळी देश विदेशातील 20,000हून अधिक हिंदू उपस्थित होते। सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांचा 83वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव सुरू आहे। महोत्सवातील सनातन राष्ट्र संकल्प सभेत ते बोलत होते। यावेळी डॉक्टर जयंत आठवले, सनातन बोर्डचे प्रणेते देवकीनंदन ठाकूर, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज, आचार्य महामंडलेश्वर अनंत विभूषी श्री 1008 स्वामी बालकानंद गिरी महाराज आदी संत महंत उपस्थित होते। सनातन संस्थेचं संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभं आहे। भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहेत। सनातन संस्थेनं अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली आहे, असं गोविंद देवगिरी महाराज यांनी सांगितलं। सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी जागृती करणं आवश्यक आहे। या जागृतीसाठी केवळ वाणी नव्हे तर साहस आणि शौर्य हेही आवश्यक आहे, असं उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना म्हणाले। भारताला सनातन राष्ट्र बनवणे हा संतांचा संकल्प आहे। हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेल, असं चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलं। साधू संतांच्या आखाड्यांची शौर्यगाथा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रत्येकाला सांगितली पाहिजे, असं स्वामी आनंद स्वरूप म्हणाले।